यावर्षी पाऊस पण जरा लवकर लागल्यामुळे प्रॉब्लेम झाला। बियाणं बोगस आल्यामुळे 2-3 वेळा बियाणं घातलं, 2-3 वेळा खर्च झाला। तिसऱ्या टायमाला बियाणं रुजून आलं। आता व्यवस्थित होत होतं आणि गव्याने आता 1-2 दिवसापूर्वी गवे आले। गव्याने पूर्ण नासधूस केली आहे। ह्या क्षेत्रात पूर्ण दोडकी आहेत, बाजूला भेंडी आहे, पाठीमागे हे आहे वाल आहे, समोरनं चिबूड आहेत। काय सर्व प्रकारचं पीक घेतलं होतं, पण काय यावर्षी गव्याने नुकसान केल्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे। यावर्षी मार्केटला भाजी आम्हालाच विकत आणावी लागेल असं एकंदर चित्र निर्माण झालं आहे आणि याला गव्हर्नमेंट कारणीभूत आहे। कारण गव्हर्नमेंटला गवे पाहिजेत, शेतकरी नको। 4-5 हेक्टरमध्ये आम्ही लागवड केली आणि नाही म्हटलं तर ते 4 ते 5 लाख रुपये आमचं नुकसान झालंय। आम्ही म्हणजे लोकांकडून पैसे आणले, काही दागिने सुद्धा बँकेमध्ये ठेवून हे लागवड केली। आज ते जे केलं त्यात 10,000 सुद्धा मिळणार नाही अशी आमची अवस्था झालेली आहे। आणि आज कसं, आज फुललेली झाडं आहेत, फुलं पडलेली होती। आज ही गणपतीसाठी आम्ही गणपतीपर्यंत चांगल्या प्रकारे त्याला मागणी होती आणि 4 पैसे आम्हाला मिळणार होते त्याची अपेक्षा होती, पण अपेक्षेपेक्षाही नाखुश झालोय। आता कोणते कोणते भाजीपाला लागवड केली? यात दोडकी आहेत, दोडकी, वाली, भेंडी, तसंच कारली, चिबूड, भोपळा, वाल, अशा प्रकारची काकडी, अशा प्रकारची लागवड केली। आता जे वन्य प्राण्यांनी हे तुमच्या भाजीपाल्याचं नुकसान केलं, या संदर्भात का पंचनामे झालेत का? पंचनामा फॉरेस्ट खाते आले, त्यांनी पाहणी केली, पंचनामा केला, त्यांनी शूटिंगवर घेऊन गेले। आता ते त्यांच्या लेवलीप्रमाणे ते करतील, पण त्यांनी येऊन गेलेत, इतर कोण आले नाहीत, पण ते फॉरेस्ट खाते येऊन गेले। ते यंदा गणपतीला भाजी मिळेल का? ह्या वर्षी मला तर वाटत नाही, कारण ह्या वर्षी म्हणजे आमच्या स्वतःच्या गणपतीलाच मिळेल ही सुद्धा माझी शाश्वत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।